जिंकायचं होतं म्हणला. आम्हाला मलाही प्रश्न पडला की तू माझ्यापेक्षा दुप्पट वेगानं पळणार आहे, तो हरलाच कसा काय? म्हणला मी हारलो नसतो रे, माझी काय आडवी आली म्हणून माझा पराभव आहे. माझा पराभव परमार्थ करत असताना दुसरं कोणी आडवं येत नाही. परत अध्यात्म कार्य करताना कोणी आडवं येत नाही, चांगलं कार्य करताना कोणी आडवं येत नाही. महाराज येतात पहिली आपलीच माणसं आडवं येतात. आपली माणसं आडवं येत असताना तू कोणाचं त्या सगळ्यांना काय करायचं आहे, टाकून द्यायचं आहे. आणि या सगळ्यांच्या पासून तुम्हाला मात्र वेगळ्या दिशेने द्यायचं आहे. आज नामदेवराय माझ्या देवाशी बोलतायत. नामदेवरायांच्यावर कितीतरी आघात प्रसंग आहेत, तुकोबरायांच्यावर कितीतरी आघात प्रसंग आहेत, अरे ज्ञानोबरायांच्यावर कितीतरी आघात प्रसंग आहेत. मला असं वाटतं ज्ञानोबराय तुकोबरायांच्यावर जेवढे प्रसंग आले त्यातला अर्धा जरी प्रसंग आम्हाला कीर्तनकारांच्या आल्यावर आम्ही कीर्तन बंद करू मला. लक्ष करून काय का देवाशी संवाद नामदेवरायांचा. नामदेवराय देवाच्या प्रोब आहेत. देवा माय बापा दया सागरा, मी आज तुझ्याशी काही बोलतोय रे. हो दोघं बोलत असताना ते म्हणतात नामदेवा म्हणजे काय, अहो रोज तुमची मी वाट बघतो का, तुम्ही आल्याशिवाय मी भोजन करत नाही का. किती गोड आहे हो. फिरविले देव जगाच्या पाठीवर गाव फिरवणारी माणसं बघितली, वाडा फिरवणारी माणसं बघितली, देवळ फिरवणारी माणसं नाही कळलं. गावाच्या गाव फिरली महाराज, पण नामदेवरांनी गाव नाही फिरवलं. एक भजन करायला नामदेवराव देव मागं राहिला आणि तुम्ही भजन करताय. नामदेवराव म्हणजे काळजी करू नका. नामदेवरांनी एवढं गोड भजन केलं, देवळ फिरलं महाराज. देवळ आहे बरं का, तुम्ही जर कधीतरी तिथे भ्रमण करा. सगळं आम्ही सांगावं तुम्ही ऐकावं असं ठरवून आलं नाही. आणि तेवढं काय आपलं ठरलेलं सुद्धा तेवढंच बोलावं ना. ज्यादा बोलल्या माणसं म्हणते त्याला काय बरोबर जाऊ घे का. नामदेवराय देवाच्या दिवशी बघतो तुम्हाला का, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नामदेवानं चालल्याशिवाय देव जेवत नाही. आता अलीकडच्या काळामध्ये आमचे कीर्तनकार सहज बोलून जात आहेत, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, नामदेव जी की तरफ लाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, अरे मेरा जी की तरह हम उसको लाते नहीं. जाऊ दे, सगळं नाही सांगत महाराज. हा देव फार गोड आहे रे महाराज. हा देव आहे ना, काही घेत नाही, अंतरीची घेत गोडी, अंतःकरणातली गोडी घेतो, बाकी काय लागत नाही देवाला. तुम्ही किती मोठे आहात किती छोटे आहात काही नाही. एक सोपं वाक्य सांगू का, तुम्ही 1,00,000 रुपये ज्याला पगार किंवा 1 करोड ज्याला महिन्याला मिळत आहे, तोही चपाती भाकरी खातो आणि रोजाना राहणार किंवा 100 रुपये करून राहतो, तोही काय खाते महाराज, चपाती आणि भाकरीच खाते महाराज.
फरक याच्यात नाही, फरक फक्त आपल्या मानसिकतेत आहे. जेवणात फरक झालाय का महाराज? नाही, फक्त आपल्या मानसिकतेत झालाय महाराज फरक. 1,00,000 घेणारे इंदुरीकर सुद्धा तेच सांगतोय. आणि आमच्या आशिष बुवा म्हातारे झाले महाराज, त्रिपळावर माघारी गेले, तेही तेच सांगतात. त्या दोघांतही फरक नाही, फरक फक्त ऐकणाऱ्यांच्यात झाला. आणि ऐकणाऱ्यांच्यातला फरक एवढा झाला की त्याच्यामुळे खरा परमार्थ बाजूला लोकला गेला. तुम्ही चांगलं ऐका मला, चांगलं खा, चांगलं लिहा, चांगलं बोला, चांगलं वाचा, एवढं तुम्ही कोणती पत्ती फळा. जीवन सुंदर है, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कन्हैया. महाराज या जगात दुसरं काही सुंदर नाही महाराज. देवाचं नाम घ्या. ऐका, नामदेव राय देवाशी संवाद साधतात. ऐका, रोज नामदेवाच्या हातचं जेवण घ्यायचं. देव रोज नित्य नामदेवराने जेवण आरामाने देवाने त्याचे नाव बोलावं आणि त्या नामदेवाशी देवाने संवाद साधावा. आता तुम्ही म्हणाल रोज नामदेवावर देव बोलतोय, आज काय वेगळा संवाद आहे? रोज बोलतोय पण आज काय वेगळा संवाद आहे? मला ऐका बरं का, हो, देव आणि भक्त बोलताना नित्य नवा आनंद. त्याची पूरक ऐका बरं का, रोज वेगवेगळं बोलतो ना, ते संसारातलं बोलणं बोलून बोलून कंटाळा येतो. पण देव आणि भक्ताची अगदी गोड संवाद येतात आणि सगळे सांगत नाही महाराज. मला ऐका, भक्ताचे काही प्रकार आहेत. 4 भक्त तुम्हाला सांगून जातात. आता बसला तुम्ही म्हणून फक्त झोप आली की मला सांगा, ऐक रे, झोप आली की मी तुरंत म्हणतो लिंबोनीच्या याच्यापेक्षा वेगळे येतात अलीकडच्या चाली पण मला नाही. अलीकडे काय माहितीये का, कीर्तन करायला सगळ्या बाजू आल्या तरच आपण जगणं शक्य आहे. जगणं यासाठी म्हणत नाही, परमार्थ करायचा असेल ना तर सगळ्या बाजूने जावं लागतं. त्याचं कारण असं आहे महाराज, माझ्या नाथांनी तेव्हा लक्षात आलं की समाजाला चांगलं चांगलं कळत नाही. मग त्यावेळी माझ्या नाथांनी वेगळी काढलं आणि मग नाथाने एक प्रकार आणला, त्याचं नाव काय, तेव्हा नाथाने काही अभंग अशी आणली की त्याच्यात खाली ऐकल्या ना माणसाला बरं वाटते. वारी मल्हारीची वारी मग त्या चालीने माणसाला काय वाटतं, बरं वाटतं. वारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, साधू संत महात्म्याने काही गोष्टी देवाशी केल्या म्हणून देवाला एवढा दाखव झाला की नामदेवराशी देव बोलला. ऐका बरं का, नामदेवरायचे नुसतं बोलत नव्हता देव. नामदेव तीर्थन करे पुढे देव नामची एवढा नामदेवरायचे देव बोलायचं. हाक मारे नामा काय झालं इकडे, नामदेवराय देव काय म्हणतो देवा, काही नाही रे नामा, रोज तुझ्या हातचं खातोय, रोज तुम्हाला नैवेद्य घेऊन येतो, जेवण घेऊन येतो, परफेक्ट मी खातोय. पण आज मला सांगायचंय तुला, कधीतरी मला खाल्ल्या मिठाला दाबू दे.
किती गोड बोलला बघा देव. काय म्हणतोय, रोज तुझं मी काय करतोय, खातोय. कधीतरी मला खाल्ल्या मिठाला टाकू दे. 7 दिवस झालं रोज 2 टाइम पंक्तीला येतो. कालेची कीर्तन तरी की बाबा. अरे देव जर खाल्ल्या मिठाला टाकत असतील, आम्ही 14 टाइम खाल्लंय मला. आम्ही लागलो पाहिजे पण आम्ही जागत नाही. आम्ही जागत नाही. माझे तुकोबरा सांगतात, सावध व्हा रे, सावध व्हा. आणि काय करा, बंधाऱ्याच्या वटाने सावध होणे देव करा दैवानी. प्रमाण देत नाही बाबा. हा ऐका काय म्हणतो देवा, काही नाही मला पोटभर जेवू घालतो, या चेहऱ्यावर रोज आनंद प्राप्त करतो. आणि नामा अरे तुझा एक घास खाल्ला ना, या जगाला पोचण्याची ताकद माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. नामा तुझ्या एका घासाची किंमत काय सांगू नामा. नामा मला तुला बोलायचं आहे काय, म्हणजे तेव्हा बोल ना. काही नाही नामा, मला असं वाटतं की ज्या नामाचा घास खाल्ला, ज्या नामाशी मी बोललो, ज्या नामाशी मी संवाद साधला, या जगाला पोचण्याची ताकद माझ्या निर्माण होते. त्या नामदेवाला आज काही ना काही मी काही द्यावं असं मला वाटतं. नामदेव देवाचं खातात देवा, अरे हे सगळं हे तुझंच आहे ना. चालेश्वरी देवा, अरे चाले हे शरीर कोणाची असत आणि कोण बोलवितो देवा. वृक्षाचे पाने नाही आले ज्याची सत्ता आहे, ती सगळी सत्ता देवा तुझी आहे. हे उत्पन्न केलेलं सगळं तुझं आहे रे देवा. आमचं काय आहे रे देवा, आम्ही काय करतो महाराज, आम्ही जे सगळं आहे ना ते तुलाच देतो. म्हणून तर अभंगामध्ये म्हणतात, कासयाने पूजा करू टाकण्याच्या अभंगाला यावं महाराज. फार गोड महाराज. देवाच्या बायकांना अहंकार होता, देव आमच्याशिवाय दुसरा कोणी ओळखू शकत नाही. त्यांना चॅलेंज केलं, काय तुम्ही सकाळी काकड्याला या, मी बी आज चॅलेंज करतो, उद्याच्या दिवस काकडा तुमचा आकडा सोडून काकड्याला या. महाराज ऐका काय म्हणले, तुम्ही देवाला ओळखू दाखवा. म्हणजे ठीक आहे. सत्य भामाई आली, महाराजांनी गोड त्याचं वर्णन केलं होतं महाराज. आणि रुक्मिणी आली. आम्ही सहज कीर्तन जातो जाता महाराजांनी मला सांगितलं, आज मला आठवलं म्हणून सांगतो मला. देवाची बायको आली, बायका आल्या आणि तू बघायला लागल्या देव कुठे आहे, आणि स्वतःच लागल्या लाजले की माई आता जिकडे काय झालं. विष्णुदास रामदेवराय आले आणि ते सांगितलं, अरे जिथं ऋषीची पावलं, संताची पावलं ज्याच्या छातीवर आहेत ना, तो कोण आहे माझा भगवान परमात्मा महाराज. त्या नामदेवरायाने देवापुढे हात जोडले, म्हणजे देवा आणि तू काय देणार आहेस मला, तू एवढा दिला एवढा दिला एवढा दिला की तुझ्या अनंत उपकार आहे. त्या अनंत उपकारातून ऋण व्यक्त करण्याची साधनच आम्ही करू शकत नाही देवा. अजून तू मला काय देणार आहे. म्हणतो नाही रे नामा, त्या जगाला मी सगळं दिलंय रे महाराज. हे कोण आहे, तो रक्षवल्ली मामाला नुसते वाट येऊन जायचं. आपले मामा काय सगळं दिले देव, काही नको. नाही नाही मामा, तू काहीतरी माग, काहीतरी बोल, काहीतरी माझ्याकडे आज मागणं माग. नामदेव देवा मला मागायची गरजच नाही का. देवईची रज असू द्या, त्यांचा दोषच नाही, त्यांना ब्रेक के बाद बघायची सवय. टीव्हीला कार्यक्रम असतो की नाही, मध्ये काय येतो बाळा, ब्रेक. मग त्याच्यामध्ये ते इतर करायला इतर नॉनस्टॉप एकच, ब्रेकच नाही तर काय करायचं. ठीक आहे, ब्रेक शब्दाचे अर्थ कळले पाहिजेत मला. हा, आम्ही सकाळ सकाळ
सकाळी खातो त्याला काय म्हणतो इंग्रजीमध्ये बघा ब्रेकफास्ट. बरं का या शब्दाचा अर्थ कधी जाणला का? नाही, आम्ही नुसतं करून टाकतो काय का. फास्ट म्हणजे उपवास, ब्रेक म्हणजे तोडणं. रात्री 9ला जेवल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही काही खात नाही, याला म्हणायचं उपवास फास्ट. आणि तो फास्ट कशाला तरी तोडायचा असतो, त्याला लाईट घ्यावं लागतं, त्याला म्हणतात ब्रेक फास्ट. आणि त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाला काय म्हणतो आम्ही? हा, डिनर संध्याकाळी असते. आता सोसायटी झाली नाही तर डिनर बघितले लोकांनी गावाला. मला काय सवय महाराज, मी इंग्रजीचा विद्यार्थी आहे महाराज, मी एम.ए. फर्स्ट इंग्रजी महाराज. तुम्हाला शब्द ना शब्द पडून सांगेन, त्याच्यात काय काळजी करू नका. ठीक आहे, आम्ही काय आयरे दिसतो समजू नका, तुम्ही धोतर घातले म्हणून काय समजू नका. तुमच्यासारखे 2 अंगावी घेऊन 2 डोळून सुद्धा जाऊ दे. चला, माझा विषय नाही. काय सांगू तुम्ही? तुला आणलाय कशाला? आम्ही सांगणे आणलाय का म्हणतो तू बघ काय सांगतो नामदेव राय. अरे देवा, या सगळ्या जगतामध्ये काय नाही देवा दिलं. हो, भूक लागली की भूक दिली आम्हाला, खाल्ल्याने खायला पाणी दिलंय, खायला सगळं दिलंय मला. तेव्हा अजून काय तुला नको? काही नाही रे रामा. अरे माझी इच्छा आहे या साधू संतांच्या चरणाजवळ राहावं, साधू संत महात्म्याच्या जवळ राहावं, याच्यासाठी मी असंच केलं असतं रे रामा. आज माझी इच्छा आहे रे रामा, तू माझ्याकडे काहीतरी मागावं, माझ्याशी काहीतरी बोलावं. नामदेवराय म्हणतो देवा मी मागावं असं वाटतंय ना? हा म्हणजे वाटते, पण देवा मला एक प्रश्न पडलाय का? मी मागतो देवा, पण तुला जे सगळ्यात जास्त आवडतं ते सांग मला. काय आवडतं तुला? आता देवाला प्रश्न पडला, काय सांगावं? हा बघा बरं, तुम्ही जर एखाद्या लहान बाळाला खायला देत असाल ना, खायला घेऊन जात असाल, किंवा बाप आपला जर कामावर घरी येत असला किंवा मुंबईला असतो 10-15 दिवसांनी घरी येणार असतो, महिन्याला घरी येणार असतो, तो बाळा घरी येताना आपल्या पोराला जे खाऊ आवडतं त्याला जर केक आवडत असेल तर तो केक घेऊन येईल. त्याला कॅडबरी आवडत असेल तर तो काय आणेल? कॅडबरी आणेल. त्याला जर कुरकुरे आवडत असेल तर कुरकुरे आणेल. महाराज का? त्याला माहित आहे ढिगभर खायला आणण्यापेक्षा माझ्या पोराला जे आवडतं ते घेऊन गेलं तर माझं पोरगं दिवसभर माझ्यापासून लांब राहणार नाही. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट त्या समोरच्याला काय आवडतं तसं कीर्तन करता आलं पाहिजे, तरच कीर्तनाचा राहिले नाही तर राहत नाही. आपल्या समोर कोण उभा असावा? म्हणजे जनाबाई सांगते ते देवाला आवडत ते कीर्तन करावं. आणि म्हणून तर लक्षात ठेवा, जो उभा आहे त्याच्या लोकांना कीर्तन असं, बसलेल्यांसाठी कीर्तन नसावं. माग म्हटलं नामदेवराय म्हणे देवा बोलेल मी तुझ्याशी, पण तुला काय आवडतं? तुकोबरा म्हणतात, देव म्हणतो मला काय आवडतं सांगू? या सुखा कारणे मला काही दुसरं आवडत नाही रे. मला सदैव असं वाटतं अखंड प्रेमाचा कुठं संत भार पंढरीत. मला असं वाटतं की संतांच्या जवळ कायम राहावं. मग देवा तुला जर संतांच्या जवळ कायम राहावं असं वाटत असेल ना, तर माझं मागणं तुझ्याकडे असं आहे की त्या संतांना देवा आयुष्य अकल्प मिळावं. अकल्प आयुष्य व्हावे
नुसतं त्याच्या पुरतं नाही देवा, मग तया कुळाला काय मिळावं? अकल्प आयुष्य मिळावं. म्हणजे काय? इतक्या वेळा त्यांना जन्म मिळावा, पण तो भगवंता संत महात्मा मिळवावा. नाकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी वापरला. पहिल्यांदा म्हणले देवा तुला काय आवडतं? म्हणजे संत आवडतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, कोणाला? माझी सकळा सगळ्याला. जे जे हरीचे दास आहेत ना सगळ्यांना काय मिळावं? अकल्प आयुष्य. मला असं वाटतं आज माझ्याकडे सुद्धा मागण्याचा दिवस आहे. मी देवाला एवढेच सांगते, देवा 31 वर्ष नाही का पारायण झालं? 34 नाही का देवा? 34 वर्ष झालीत पारायणाला. या मंदिरामध्ये जेवढे बसलेत ना तेवढी शताब्दी बघावी. मागायला का 100 वर्ष पारायणाचं बघावं. तुमचं नव पारायणाच त्याला अकल्प आयुष्य मिळावं ना. महाराज ते करण्याकरता कसं असतं पाहिजे महाराज? आमच्याकडे भगवंताच्या नामचिंतनाची गोडी असली पाहिजे महाराज. ऐका ऐका, दिवाळीचा सण जवळ आला. बापाने आपल्या पोराला हाक मारली, दादा बघा दादाजी काय करायचं? काही नाही रे, दिवाळीचा सण आहे. ताईच्या लग्नाला 4 वर्ष झाली, ताई आली नाही. मग पहिलं दिवाळी करायचं आपलं राहिलेलं आहे. काय करू म्हणता? काही नाही, बरोबर काही लोक घ्या, आपले घोडे घ्या, ताईसाठी एक रिकामा घोडा घ्या आणि जा आणि ताईला घेऊन या. मला ऐका बाबा, ठीक आहे. सकाळी दिवस उजाडला की हा तुम्हाला जाताना दिसेल, मग ते काही काळजी करायचं काम नाही. 3 दिवसाचा प्रवास होता. प्रवास 2 घोडे स्वार घेतले, एक घोडा मोकळा घेतला आणि एका घोड्यावर स्वतः बसला. मजल गावची वेस लागली. ताईचं गाव आला आनंदाला. पूर्वधून आला. विचारत ताईच्या घराकडे गेला. मला ऐका, पूर्वीच्या काळामध्ये मुलाचं घर फक्त घरातली 1-2 माणसं बघायची, आरोग्य, आणि नंतर माणसं जायची. मामा आता उलट आहे. सांगावं तशी तुमची इच्छा आहे का? हा का बदलला? आता मी पुढे बोलेन, इच्छा नाही बोलेन. घर होत, घराच्या बाहेर घोडी उभी केली. दोन्ही घोडेस्वार सैनिकाला सांगितलं इथं थांबा. दाराच्या जवळ जातात. कोण आहे घरात? कोण आवाज येतो? आहे का कोणी घरात? आवाज येतो. दुपारची वेळ झाली होती, आवाज येत होता. एक म्हातारा आवाज, छोटासा आवाज. कोण आहे? मी आहे.
अहो तुमच्या सुनेचा भाऊ आला. एवढं म्हटलं त्या म्हातारीने आपल्या डोक्यावर पदर घेतला. म्हातारी आत या ना आतमध्ये आले. मला त्या म्हातारीनं बसायला टाकलं होतं. घुंगडी पाहिली, भावाच्या डोळ्याला आश्वा, घुंगडीला होत पडली. सगळे वर मोजले, एकट्याला बसा होती सुद्धा जागा नाही. थोडे सगळं हात लागले. एक पोरग बाहेर खेळत होतं, त्याला आतमध्ये जा. पांडुरंगाच्या रावणामध्ये शेठजी भजन करतायत. त्या शेठजीला सांगा सुनेचा भाऊ घरी आला आणि तुम्हाला बोलवलं. धावत 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 जे पोरग गेलं, शेठजी तुमच्या घरी पाहुणे आले, तुमच्या सुनेचा भाऊ आलाय, तुम्हाला घरी बोलवलंय. महाराज सुनेचा भाऊ आलाय करायला म्हातारा थोडस कापू लागलं. मळकट केलं, दिवस तरी नीट केलं. हातामध्ये दगड म्हातारा परत केली. घराच्या बाहेरची गोळी पाहिली. लक्षात आलं खरोखर आतमध्ये गेली. रामकृष्ण आणि रामनाम घातला असते काल काही नाही. दिवाळीचा सण ताईला घेऊन यावं अशी बाबांनी आम्हाला सांगितलंय. तुमची आज्ञा असेल तर 4 दिवसाकरता ताईला घेऊन जातोय. किती नम्रता असावी. पूर्वीच्या काळात त्या माणसांच्याकडे नम्रता होती मला. आता नम्रता राहिली नाही मला. आता एसटी स्टँडवर गेल्यावर सासून सासऱ्यांना कळते सुद्धा आवाज निघाली. पूर्वी काळ बरा होता महाराज. आता मोटरसायकल 4 चाकी जमून आल्या. पोचल्यास पण तिथे आग्याचा 4 दिवस येत नाही. हात सोडले हात. तुमची आज्ञा असेल तर बाबांचा निरोप सांगू का? हा बोला ना. काय नाही निरोप काढला आमच्या? काही नाही. दिवाळीचा सण आहे आणि आमच्या ताईला 4 दिवस पाठवाल का? आणि निरोप आहे. तुम्हाला योग्य वाटला तर उत्तर द्या, नाही वाटला तर नाही म्हणून सांगा. मला बोलण्याचं माधुर्य म्हणे. माधुर्यता असली पाहिजे. महाराज जेवायला वाटताना माधुर्यता असली तर मला तुम्ही काही जेवायला घाला. काही होत वाटणाऱ्याच्या तोंडात गोडपणा असला ना, गोड भरल्याशिवाय एक लक्षात ठेवा महाराज. घरची भाजी भाकरी सुद्धा प्रेमाने वाढली तर ती पोट भरतो मला. लग्नामध्ये वाढती वाड्या असतात, त्याला काय केलं ते नाही. तुम्हाला भरले का पोट नाही भरले. तुम्ही एक म्हणलं की 2 टाकते, तर राहिलं तर त्याच्या बापाचं काय झालं. वाडक्याचं काम करू नये माझं मत आहे. मला तुम्ही आहे म्हणून माणूस असणे माझं एक मत आहे. कीर्तनकाराने आता वाढपी न होता मालक व्हावं. भगवंताच्या विचाराची वाढपी होऊ नका, भगवंताच्या विचाराचे मालक व्हा. म्हणजे तुम्ही आत्मसात करा. वाढकाला काय केलं नाही मला. तुम्ही 2 जिलेबीची कडे टाका म्हणजे ते 3 टाकतो. मग राहिलं तर त्याच्या बापात काय जाणार नाही. जाणार कोणाचं? मालक म्हणते बास की त्याला काळजी आहे ना. ऐका जाऊया पुढे जाऊ. ठीक आहे. किती दिवस? 4 दिवस. तुम्हाला हवे तेवढे दिवस ठेवून घ्या. सुनबाईने गाठोड बांधलं. तिला माहित होतं आपला सासरा काय नाही म्हणणार. तिला गाठोड बांधत होतं. जी जाताय ना निघाले. फक्त तांब्या दिला होता पाण्यात. याच्या व्यतिरिक्त घरामध्ये काही मिळालं नाही. जाता जाता छोटासा गुळ आणून हातावर दिला. गुळ पाणी प्याला आणि निघून गेला. घोड्यावर बसली. गावची वेश संपली. गावची वेश संपून गावचा पूर्ण शिवार संपला. नदी ओलांडली आणि ताईनं पुढे खाली थांबवलं. खाली उतरली. कागद ताई खाली उतरा. खाली उतरली. हात जोडले आपल्या भावाने. दादा धार मोकळून रडू लागली. म्हणते दादा आता जे काही तू माझ्या घरात पाहिलं त्यातलं एवढं सुद्धा जर तू आई वडिलांना आपल्या बाबाला आईला जर करू दिलंस ना तर येताना ही ताई तुझी जिवंत येणार नाही रे. ही ताई तुझी मेलेली येईल. तुला शपथ आहे माझी. माझ्या घरच्यांची एवढी सुद्धा गोष्ट तू सांगायची नाही. कारण मी त्या काळात होतो.
कितीही दारिद्र्य असलं तरी आपल्या घरची दारिद्र्य मुलगी कधी दाखवत नव्हती ना महाराज. तिला संस्कारी स्त्री म्हणायचे. आता नुसतं थोडस ओरडलं तरी मम्मी आता फोनच्या पुढे आहे महाराज पिशवी भरून जात. खोटं वाटेल तुम्हाला महाराज, आता बोलणं मला योग्य वाटत नाही पण मी बोलून जाईन महाराज. 100% लग्न झाले, 100 लग्न गावात, 30% लग्न दिवस होत आहेत. हा प्रमाण वाढलं. फार विचित्र परिस्थिती आहे. तुम्ही भाग्यवान आहे मग. तुम्ही जसे असाल तशी यांनी स्वीकारले. आम्ही दुर्भाग्य आहे. आम्ही वाईट मध्यम दुर्भाग्य. मला तुमची पिढी फार वाईट आहे. पहिला प्रश्न होतोय का नाही. दुसरा प्रश्न झालं तर टिकतंय का नाही, आणि टिकलं तर कळलं जाते की नाही आपण. बरोबर आहे. माझं लग्न नव्हतं झालं तेव्हा मी एका गावात गेलो मामा, आणि एका म्हाताऱ्याने मला चहा प्यायला घरी नेलं आणि घरातल्या माणसाला सगळ्या पाया पडायला लावलं. माझंही लग्न झालं होतं. त्यांना चहा वगैरे घेतला, सगळे पाया पडून गेले. माझ्याच वयात एक फोटो पाया पडाय माझ्या. ते म्हणते महाराज त्याला चांगला आशीर्वाद द्या. मला चांगला कसला, मला तुमच्या आशीर्वाद येणं झालं तर झालं. अजून माझाच पत्ता नाही. काय माणसं मागतील मामा, मला असं वाटतं हे कीर्तन केल्यावर रात्रभर ही माणसं झोपणार. काय लागते त्याला. कुठे आम्हाला अभ्यास करायची गरज नाही, कुठे गायनाची गरज नाही, कुठे वाचण्याची गरज नाही. असले कीर्तन असल्यावर काय म्हणतात ते माणसाला आम्ही आवडू लागलं जरा. सात्विक आहार माणसाला पचन झालाय. सात्विकता माणसाकडे राहिली नाही, आणि मग त्याचा परिणाम झाला की डॉक्टरने सांगितलं आता जर साखर खाली तर म्हणते आता दादा तुला शपथ आहे म्हणले जीव सोडून दे. ताई काळजी करू नकोस, एक गोष्ट तुझी तिकडे कळणार नाही. दोन्ही सैन्यानं सांगितले बघा बोलला तर तुमचं शिर वेगळं घर वेगळं. म्हणजे आम्हाला काय घेणं देणं आहे, आमचं काय घेणं देणं आहे, आम्ही कोणती पोरकेच आहे. आम्हाला पगार मिळाला आम्ही निघालो, काय घेणं देणं आहे. तुमच्या सप्ताहात 50 वर्ष टिकून ये ना तर उद्या बंद पडून ते कीर्तन करायला काय घेणार. त्याची संध्याकाळी 11 वाजता की निघाला त्याला काय घेणं देणं आहे. महाराज मी उलट्या खोबऱ्याचं कीर्तन करेन, आम्हाला देऊ नका पण सप्ताह 50 वर्ष, आम्हाला देऊ नका पण 100 वर्ष. आनंद आहे हो. आम्हाला काय घेणं देणं मला सांगा. इथल्या लोकांनी मला घातल्या का आणि काढल्या, मला काय फरक काही नाही का. महाराज एक लक्षात ठेवा, इथल्या लोकांनी मला काढायचं सोडा, घालायचं सोडा, सत्य वर्तन सात्विक जीवन जगायला सुरुवात केली तरी आमच्या आयुष्यात पुण्य आहे. कीर्तन संपलंय आमचं महाराज. ऐका तुम्ही काही माळ घाला असं माझं कधीच मत नाही, याचा अर्थ तुम्ही घालू नये असंही मत नाही. मला चांगलं वागायला सुरुवात करा, ऑटोमॅटिक चांगलं होते. पाण्यात उडी मारा पोहायला आणि एकदा पोहायला आला मग कशी उडी मारा तुम्ही त्याच्यात मच्छी मारा तर मुख काढा. ऐका हात जोडले सगळे गावात आहे. आता काहीच नाही. पहिल्यांदा मुलगी घरी आल्या तुमच्याकडे आहे ना पडता काय घेऊन जातात. हा बरोबर आहे. काय शब्द बुद्धी का शब्द पडला सांगणार नाही काय. बरेच शब्द आहेत बुद्धी काय काय सांगणार तुम्हाला. काहीतरी घेऊन जायचं असतं मला. त्याचा नियम होता असा की तुमच्या घरची श्रीमंती किती आहे, तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे हे त्याच्यातून जाणीव व्हायची म्हणून ते दिलं जायचं. तुमच्या दिलेली मुलगी आपल्या घरी कशी आहे त्याच्या मृत्यूला कार्यक्रम ठरवला जायचा काय आणि काय नाही. आपण लक्षात ठेवा बरं का, लक्षपूर्वक ऐका. एक वेळ पाकिटात कमी घाला पण गोवाचा अंदाज इतके जोरात. पाकिटात पैसे घालू नका पण त्याला आले आले असा दामदर करूनच आत नाही. मला वाटतं ना जमतंय नाही का. अजून पुढे सांगू का, तुम्हाला खरं सांगतो बरं का, सभेला जेवण घालू नका पण पुढे फटाकडे लावूनच कमाळीत राहत नाही की मग नाही कमाल. लक्षात ठेवा नाही का. चला ऐका म्हणून त्यावेळेपासून प्रकार बरं का बँड बाजा
जाऊनच नवरा द्यायचा. कोणाच्या पोरगी भागलाय का जायला महाराज काय करायचं जाताना त्या भावाने बुद्धी घेतली. सगळ्या गावाला वाटते संध्याकाळचं जेवण झालं. जेवण बसताना बाबा शेजारी बसले, मुलगी शेजारी आहे, भाऊ बसलाय, आई समोर आहे. पंच पक्वान्न तयार करून येणारी माणसं वाढून जात आहेत. तो म्हणतो ऐकलं का, माझी ताई जोपर्यंत घरी आहे ना तोपर्यंत आज खाल्लेला पदार्थ ती जाता जाईपर्यंत पुन्हा ताटात येता कामा नाही. आज तिने गुलाबजाम खाल्ले तर पुन्हा गुलाबजाम करायचे नाही. आज तिने खीर खाल्ली तर उद्या बासुंदीच. वेगवेगळे आयटम आले पाहिजे. आज जो पदार्थ ताई जेवढा दिवस तरी राहील तो पुन्हा तिच्या ताटात येता कामा. एवढ्या श्रीमंताची लेख होती मला. एवढ्या श्रीमंताची लेख होती. मला जेवण झालं तरी झोपण्याकरता मोर पंखाची गादी चंदनाचा कलर नवा तयार करून आणला होता. मुलीला झोपण्याकरता तिला गप्पा मारल्या. रात्रीचे 12 वाजले. हळूहळू घड्याळ पुढे सरकत होतं. मला वाटते 11. आता आपला परत मोडला का. ताईला झोपायला सांगितलं आणि नवरा बायको उठून गेली. ताईला विचारते आई बाळा तुझ्या घरचं कसं आहे. आई माझ्या घरी खूप श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे, भरपूर श्रीमंत आहे. आई माझ्या घरात दुःखी माणूस नाहीये. आनंदाचा कल्लोळ आहे, प्रेमाचा सुगंध आहे, आनंदाचा वर्षाव आहे. आणि माझं घर इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. आणि माझा सासरा देव आहे, माझी सासू देवी आहे, माझा नवरा आहे ना. आई काय ग माझ्या नवऱ्याचं वर्णन काय करावं. विठोबाचा प्राण आहे. एवढं ऐकलं आणि लोकांना दिली. 12 वाजता नुसतं काय ढकललं मला. झोपली. 2 वाजता हळूच उठून आली. पोरगीची झोप लागली की नाही, नवी जागा झोप लागली का नाही. पण सहज दारातलं वापरून बघितलं पोरगी पालगावर होती. पालगावर पोरगी नाही म्हणजे आईला काळजी वाटली. थोडं दार लोटलं तर खाली गोलपाट टाकलं तर हातातून उसं करून पोरगी झोपली. आईच्या लक्षात आलं. लक्षपूर्वक का पोरीच्या वागण्यातला बदल या आईला समजतो, तिलाच आई तर पळून गेली तरी आईला कळत नाही. तिला काहीतरी आपल्या पोरीच्या वागण्यात बदल झाला पहिला कळला पाहिजे कोणाला. त्याच्या अलीकडचा फार काळ काय बोलावं तशी माझी अपेक्षा नाही. ऐका महाराज सकाळी उठल्या ताई मी रात्री पाहिलं तू पलंगावर नव्हती, खाली झोपली होती. आई कदाचित पलंगावर खाली पडली असेल. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार, तिसऱ्या दिवशी तोच प्रकार. आता वर्णन करत नाही सगळं मला. 4थ्या दिवशी मात्र आईनं तिच्या नवऱ्याला जवळ घेतलं, तिच्या बाबाला इकडे केला. काहीतरी गोड बंगाला काय झालं. 4 दिवस झाले पोरगी बघते मी. झोपताना पलंगावर आहे. पण झोप निम्मे झाली, झोप निमित्त झाली किंवा निम्मे रात्र झाली की पोरगी खाली पडून पटावर होते. काही ना काहीतरी अडचण आहे. महाराज बायकोच्या डोळ्यात पाहिलेलं सत्य बापाला उमगलं. बाप धावत गेला आणि बायकोला म्हणतो काय ग ताई इकडे जवळ आहे, सांग ना तुझ्या घरची परिस्थिती कशी आहे. महाराज एक छोट्या हाताळीवर त्याच्या बापावर त्याचा विश्वास आहे ना त्याला बाप म्हणावं. त्या बायकोला सांगून माझा तसा नाही म्हणतो ना त्या बापाला हाणावं. ऐका ताई सांग बाबा आनंद आहे, खरं सांग बाबा आनंद आहे. खरं का ताई तुमची शपथ माझ्या घरात आनंद आहे. थोडेही बाप पाहिला पोराला बोलून दादा सांग माझ्या ताईच्या घरची परिस्थिती कशी आहे. त्याला शपथ होती ना बाबा ताईच्या घरी खूप आनंद आहे. खरं सांगतो खरंच आनंद आहे. यावरही बाप फायदा नाही मारत. बापाला तिसरी तंत्र दाखवली. जे 2 गुमस्ते पाठवले होते त्यांना बोलवून सांगा माझ्या ताईच्या घरची परिस्थिती कशी आहे. ते म्हणते महाराज तुमच्या ताईच्या घरची परिस्थिती खूप चांगली आहे. तिने चाबूक काढला चाबूक आणि गुमस्ते सांगितलं त्याला काय म्हणतात चाबूक अंगावर पडणार आहे. खरं बोला. आता गुमस्तेच्या लक्षात आलं मार खाण्यापेक्षा खरं बोललेलं बरं. त्याला काय म्हणतात महाराज गुमस्ते काय नुसता करून लहान डॉक्टर सांगितलं जगायचं असली तर मार
कुमारकीच हो पगार हे काढले की मला तुमचं नांदगाव गाव आहे आपल्या तुमच्या आहे की नाही माहिती उन्हाळ्याच्या अलीकडे गावाला मी कीर्तन गेलो तुमचे शिक्षकच आहेत बघा आहेत नाही तुमच्या गावात आणि तिथं मी त्यांच्या घरी जेवायला होतो ना त्यांच्याकडे 2 म्हातारे होते बरं तर ते म्हातारी एक होती 2 होत्या आणि ते 2 म्हातारे पुन्हा मी 2 वर्षाने गेले एकच राहील विचारलं दोघी होत्या आणि एक कशी काय झालं काय म्हणजे काय नाही मला आम्हा दोघीला कोरोना झाला मला मग काय झालं जिचं वय 85 होतं ती म्हणते माझा स्कोर होता 22 किती होता 22 आणि जी गेली तिचं वय होतं 70-72 तिचा स्कोर होता 3 किती स्कोर होता 3 आम्हा दोघेलाही शेजारी ऍडमिट केलं होतं डॉक्टर तिच्या पैसे आले 85 वर्षापासून ते म्हणजे आजी वय किती ते म्हणजे 85 आजी तुम्हाला जगायचं असेल तर मला काढावी लागेल कारण बाळ काढल्याशिवाय तुम्ही जगणार नाही ती म्हातारी म्हणजे माझं वय 85 आता काय बघायचं मिली तरी चालेल मी माळ काढणार नाही डॉक्टर मला तुमची इच्छा डॉक्टरने ती खाट सोडली तिचं वय 72 होतं तिच्या जवळ गेला ती म्हणे आजी आजी म्हणायची आजीच आली ना कशी डॉक्टरच हातात ही घे डॉक्टर का मला जागायचं ती म्हातारी सांगते महाराज हो 3रा दिवस काय वळणार नाही ती गेलेला 2 वर्ष झाली मी अजून आहे तुमचं मरण काय माळ घालणे म्हणून काय द्या त्याचं आलंय ते जाणार तुम्ही तुमच्या निश्चयाशी निश्चयाचे बळ गुमस्ते बोलायला लागले महाराज अहो काय सांगावं पाणी सुद्धा हो तुमच्या ताईच्या घरी आम्हाला मिळालं नाही घोड्यांच्या बकाळ्या इतक्या गेल्या होत्या घोड्याला खाऊ सुद्धा हो मिळाला नाही बाप कसा राहायला लागला धावत गेला ताई ये ताई ताई जवळ आली काना ताई माझ्याशी खोटं बोलली काय झालं अरे तुझ्या घरी इतकी अवस्था वाईट आहे तू एक निरोप दिला असता तर ऐश्वर्य संपन्न जीवन तुझ्या कुटुंबाला जगायला लावलं असतं ताई सांग ना का खोटं बोलते आमच्याशी ताई म्हणते बाबा तुम्हाला खोटी माहिती मिळाली कोणी सांगितलं माझ्या घरात दुःख आहे कोणी सांगितलं मी गरीब आहे कोणी सांगितलं मला खायला नाही बाबा ऐका माझ्या घरात सगळं जरी असलं ना बाबा ऐका माझ्या घरात सगळं जरी असलं ना तरी ऐका माझ्या घरातला आनंद तुमच्या घरात नाही बाबा का 14 जणांचं आमचं कुटुंब आहे किती जणांचं 14 जणांचं आमचं कुटुंब आहे आणि त्या 14 जणांच्या कुटुंबामध्ये आम्ही 2 दिवसात एकदा पोटभर जेवतो किती दिवसात 2 कीर्तनाच्या आधी कीर्तन करायला जेव्हा नाही वाटलं तरी थांबणं झालं 2 दिवसात एकदा जेवतो पण बाबा आम्ही 14 माणसं रोज संध्याकाळी गोल वेळा मारतो आणि पांडुरंगाच्या रावळाकडे पाहून देवाचं नित्य भजन करतो एवढं गोड भजन करतो बाबा की अमृताचं रसपान आम्हाला त्यातनं होतं आणि पळाली तहान आमची तहान निघून जाते बाबा अहो तो आनंद एवढा की तुमच्या चंदनाच्या गादीवर चंदनाच्या पानावर मोर पंखाच्या गादीवर झोपून मिळत नाही रोज नित्य नवा तुमच्या अन्नातून मिळत नाही एवढा आनंद माझ्या घरात मिळतो कारण माझं घर आहे दुसऱ्या कोणाचं अकल्प आयुष्य माझी हरीची दास महाराज मग फक्त देवा आता ऐक म्हणजे काय या सगळ्याला आयुष्य मिळून फक्त एक कर या हरीच्या दासाजवळ कल्पना नावाची गोष्ट त्याची बायको नाही म्हणत कल्पना नावाची गोष्ट सांग कल्पनेची बाधा कोणी काळी कल्पनेची बाधा नसेल कल्पना काय करतो महाराज आपल्याला काय करतो महाराज दुःख देते दुःख दुःख नाही खोटं सांगत नाही तुम्हाला ते कल्पतरू नावाचं झाड त्या नावाला झाडाला नाव पडलं कल्पतरू का त्याच्या खाली बसून जी कल्पना कराल ती तयार होती त्याचं नाव काय पडलं कल्पतरू नावानं फार गोड आहे बरं का महाराज जिचे डोळे सुंदर आहे तिचं नाव असावं सुरू नाही का जी काळा सातारा बघते ती सुरू कोणी प्रकाश पडतो का नाव असतं प्रकाश याच्या कायम जीवनाचा अंदाज नाव जय
म्हणतो ह्यो काय पराजय 10वी टाव्या नाव यश म्हणतो यंदा मी निवडून आलाय आता तरी नाव परत रे आज एका पोरीच्या बारशाला मला कीर्तन खरं सांगतो पोरीच्या बारशा ते म्हणलं जिचं बारसा तिचं नाव तरी काय ठेवलं विचार काय ठेवले नाव म्हणले गाडी मी म्हणलं गाडीची तरी ठेवायची काय त्याचा अर्थ नाही काहीतरी बोल व्हावा ऐका कल्पतरू तो कल्पतरू म्हणजे काय ज्याच्या ठिकाणी जी कल्पना करू ती पूर्ण करतो त्याला काय म्हणतात एक माणूस दुपारचा उन्हाचा गेला आणि एका झाडाखाली झाडाखाली बसला म्हणतो देवा एवढी गार सावली आहे पाणी प्यायला गार असतं किती बरं झालं असतं उन्हात गार लगेच घडा याच्यात गार पाणी मग त्याने घडा पिला म्हणतो देवा पाणी एवढं गार आहे पण पोटात भूक लागली त्याचं काय करू लगेच पंचपक्वान्नाचं ताटा जेवला जेवला म्हणला देवा आता पोट भरलंय पाणीही पिलोय आता दुपारी पोट भर जेवल्यावर काय येते मला आली का तुम्हाला झोप येते म्हणजे आता देवा झोपायला काहीतरी मिळालं असतं बरं झालं असतं आला पलंग झोपला पलंगावर देवा वारं लागते याच्यापेक्षा एखादा आणखी एसीचं वारं असतं तर 2 मिनिटात दोन्ही बाजूला एसी आहे सुरू झालं सगळं वारं सगळं केलं मग त्यानं अंगावर पुन्हा थंडी वाजायला लागली जेव्हा अंगाय आली त्याच्या अंगावर लगेच रोजी घेतली अंगावर आपल्या विचार आला पाणी मागितलं पाणी आलं जेवण मागितलं जेवण आलं पलंग मागितला पलंग आला गार हवा मागितली ते सगळं देतंय या झाडाखाली भूत आता कशाला माझ्याकडे बघताय आलं ना पुत्र बसावा नाही एवढे पुस्तकाकडे बघून म्हणते हे खाल्लं पिल्लं तर बघूच नका जाताना खाऊनच टाकले जे कल्पना करण्यात ती मिळतं त्याला तेव्हा अशा कल्पतरूचा माझ्या कधीही वारसाकडे लागू नये कल्पनेची बाधा नव कौनिका कल्पनेची बाधा कधी माझ्या मंडळीला संत मंडळी सुखी असू देवा कारण का अहंकाराचा वारा
मूर्खपणेची बाधा नसावी आणि अहंकाराचा वारा नसावा. नाहीतर आम्हाला वारा लागतो आणि आम्ही म्हणतो आम्ही म्हणून पारायण. तो अहंकाराचाच वारा. मी आहे म्हणून गावची जत्रा मरुंग तुझ्यापेक्षा कारभारी सत्रा आहे. महाराज असं काही नाही. माणसाला वाटतं मी आहे म्हणून कुटुंब सांगते काही नाही बाबा. तू बांधलं एक माळ घर पोरं 4 माळे बांधते तू वर एवढ्यात त्यांची इच्छा. अहंकाराचा वारा या सगळ्यात तुला काही द्यावं असं वाटतं. नामावणी किती गोड सांगतो कोणाची ज्यामुखी कल्याणाचं मागणं मागितलं. नामामणी दया असावे कल्याण. निदान काय पाहिजे नका काय करू महाराज काय म्हणा पांडुरंगा जे जे कर्म केलंय ते सगळं पांडुरंगाच्या स्वाधीन करा आणि तो स्वाधीन केलेला भगवान परमात्मा निश्चितपणे तुम्हाला सुन जाईल. आणि ज्ञानोबरांच्या जन्म वर्षाला 750 वर्ष पूर्ण झाली. 15व्या दिवशी आपण काय केली गोकुळाष्टमी साजरी केली की नाही. त्या दिवशी ज्ञानोबरांची या वर्षी योगायोगाने जन्मतिथी आली आणि त्याला किती वर्ष पूर्ण झाली होती 750. 750 वर्ष झाली. आजही ज्ञानोबा तुकोबा जिवंत आहे. एक लक्षात ठेवा. लक्षपूर्वक वाक्य आहे माझं. महाराज किती किती गोड ज्ञानोबा तुकोबा सांगते का. काल परवा आलेलं गाणं आज लक्षात राहा नाही. मला माहिती का लक्षात बघा. काला कव्वा आला तो निघून गेला पुन्हा बुकू बुवा ते गेलं ते गेलं शांता गेलं. आता सगळी सांगूच का नाही का. काळाच्या ओघात गाणी विसरली सुद्धा महाराज. 750 वर्ष झाली. आज रूप आज एक कीर्तन आम्ही बनावं. माझ्या आवाजात सुंदर गाणं माझ्यापेक्षा गोड अशोक महाराजांच्या आवाजात तात्याची दिंडी पुढे मराठ्याची दिंडी होती. मला काय नाही त्या मराठ्याच्या दिंडीत जर का मामा एक 70, 72, 75 वर्षाचं मात्र होतं. रोज एकच चाल म्हणायचं
नावाचे का अभंग आहे. ही कुठली म्हणायची? योगी या दुर्लभ पावता पावता मनाला पुरे इतकी गोड चांगला तुमचा आवाजात म्हणायचं ते. मी पंढरपुरात जाताना त्या म्हाताऱ्याजवळ गेलो. बाबा 21 दिवस आपण चालू म्हणजे बरोबर 21 दिवसात तुम्ही त्या योगी दुर्लभला दुसरी चालच म्हणणार नाही. काय भानगड आहे? तुम्हाला बाळ्या 21 दिवस नाही 750 वर्ष झालं हा अभंग याच चालीत म्हणतो. परमार्थाची काय महाराज ताकद आहे. 750 वर्ष झाली तरी त्यातला आनंद कमी होत नाही. उत्सव आहे आपल्याला मागे नाही साजरा करता आला पण आजपासून साजरा करूया. अष्टमीपासून रोज रोज असा संकल्प करूया. नाही जास्त वेळ तुम्हाला शिकवतो तरी 11 वेळा ज्ञानोबरायांचं नाव घ्या. कोणी 101 वेळा घ्या, कोणी 1000 वेळा घ्या. जसं जसं त्याला जमेल त्याचं नाव घ्या. रोज ज्ञानोबरायांचं नाव घ्या. एक 10 मिनिटाचा नामजप करा. मग थांबा. मला बोलवलं मला खूप बोलण्यासारखं होतं. मी फक्त आजच आयुष्य व्हावे इथंच थांबलं. त्याचं कुळ कुठलं त्याच्या कुळालाच का सांगितलं. मग ते कुळ कशा स्वरूपाचं असावं हे सांगायचे मला. कल्पनेची बाधा नक्की कुठली कल्पना आणि त्याची असणारी बाधा कुठली. कुठलाही काळात होऊ नये. म्हणजे काळ किती किती काळ किती तुम्हाला शाळेत शिकवली कुठले कुठले 3 काळ आणि याच्यापेक्षा पोट काळ नाही का. प्रेझेंट पास्ट प्रत्येकाला आता सगळे 3 काळाचे पुन्हा वेगवेगळे काळ आहेत. पण आम्हाला काळ 3च माहिती आहे. सकाळ दुपार काळाचा राऊंडचा पत्ता. डॉक्टर बी गेल्यावर गोळ्या घेतली की सकाळ दुपार खा बाबा. तू बी खा खायला खा काय गेलं जाऊ द्या. असे सांगण्यासारखं खूप आहे महाराज. मी अजून त्याच्यात खूप बोलायची. अहंकाराचा आवाज नक्की अहंकार वाचायला राजसा राजस माणसाला अहंकार कुठला, तामस माणसाला अहंकार कुठला आणि सात्विक माणसाचा अहंकार कुठला. खूप बोलण्यासारखे नाव आहे याच्यावर. आणि मग नामा म्हणे असा विकल्प गाडीवर येते तर बोललो जागर करतो याला मलाही आठवण आहे किती वर्ष मला जागराचं कीर्तन इथे भेटते खूप दिवसापासून आहे माझे महाराज. त्या जागराच्या कीर्तनामध्ये मी नित्य तुम्हाला वेगळं सांगण्याचा प्रयत्न करू. याचा अर्थ असा आहे की महाराज पैलवान पूर्ण किती कशी आहे हे त्याच वेळी कळतं. सलग त्याने कीर्तन करावं. त्यानंतर आमची अशा अवस्था आज इथं सांगितलं ह्या गावात काय सांगावाचा प्रश्न पडतो कीर्तन करावं. त्याच्यामुळे त्यावेळी धन्यवाद आहे. कारण माझ्यासारख्या एका छोट्या वाक्याला तुम्ही इतक्या दिवस इथं बोलवताय सन्मान करताय. आणि माझ्यापेक्षा खूप मोठी मोठी माणसं इथे येऊन गेली असतील जातील मला. आज एक प्रेम इथे येते. आपण प्रेमाने मला इथं बोलवता. मी प्रेमाने इथे येतो. तुम्ही काय देता काय नाही देत हा भाग घेऊ नये. मी तुम्हाला काय सांगतो काय नाही सांगत ही भाग घेऊ नये.